लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी मुळे पैसे बंद झाले असतील तर ते पैसे आपल्याला परत मिळवता येतात। ते कशा पद्धतीने मिळवता येतात, याचबरोबर आपली चूक झाली आहे ती कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करता येते, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। लाखो महिला ई-केवायसी केल्या आहेत, काही महिला फक्त ई-केवायसी अद्याप तरी केले नाही आहेत। यामध्ये ज्या महिला ई-केवायसी केले नाही आहेत अशा महिलांना हप्ता बंद झालाय। मग अशा महिलांना सुद्धा परत हप्ते मिळवता येतात। ते कधी मिळवता येतात या संदर्भातील माहिती समजून घ्या। लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला कंटिन्यू हप्ते मिळवायचे असतील तर यासाठी दरवर्षी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये ई-केवायसी सुरू झाली तेव्हा एक जी-आर आलेला होता। त्या जी-आर मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला होता की दरवर्षी ई-केवायसी करावीच लागणार आहे। आता जवळपास त्या ई-केवायसी प्रक्रियेला 1 वर्ष संपत आला। आता पुढील वर्ष म्हणजे जून महिन्यामध्ये परत ई-केवायसी सुरू होतील। ज्या महिला आतापर्यंत ई-केवायसी केल्याच नाही आहेत अशा महिलांना परत जून महिन्यामध्ये ई-केवायसी करता येईल। जून महिन्यामध्ये जर तुम्ही ई-केवायसी केलात, जर तुम्ही पात्र असाल तर तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू हप्ते मिळत राहील, हे तुमच्या लक्षात असू द्या। त्यानंतर आपण दुसरा यामधला एक प्रश्न समजून घेऊया, तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र झाल्या होत्या ई-केवायसी मुळे, चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे लाखो महिला विनाकारण अपात्र झाल्या होत्या। गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणून त्यांना दाखवलं गेलं होतं, म्हणजे सरकारी नोकरीला दाखवलं गेलं होतं, म्हणून त्या बहिणी लाडकी बहीण योजनेपासून पात्र असून सुद्धा त्या वंचित झाल्या। मग अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत शेवटची संधी देण्यात आली होती। तरी सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी ई-केवायसी दुरुस्त केलेच नाही आहे। दुरुस्तीसाठी या ठिकाणी जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता, परंतु काही महिला याकडे कानाडोळा केल्या, त्यामुळे ई-केवायसी त्यांची झालीच नाही आहे। आता ज्या महिलांची ई-केवायसी दुरुस्त झाली आहे अशा महिलांना राहिलेले थकीत हप्ते ते तर मिळणारच आहेत। या संदर्भात यापूर्वीचा एक व्हिडिओ आपण व्यवस्थित घेतला। आता ज्या महिला ई-केवायसी दुरुस्त केलेच नाही आहेत किंवा ज्या महिला पूर्वीपासून ई-केवायसी केलेच नाही आहेत, मग अशा महिलांनी काळजी करण्याची गरज नाही आहे। तुमच्यासाठी सुद्धा एक चांगली आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पुढील महिना जून महिन्यामध्ये परत एक राज्य सरकारच्या माध्यमातून जी-आर येईल आणि त्यामध्ये परत तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करता येईल। दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे असा स्पष्टपणे उल्लेख सर्वप्रथम जेव्हा जी-आर घेण्यात आला होता त्या जी-आर मध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। जून ते जुलैच्या कालावधीमध्ये दरवर्षी ई-केवायसी करावीच लागेल। आता ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणी वंचित होत्या, मग अशा भगिनींना जून किंवा जुलैमध्ये परत ई-केवायसी करण्याची चान्स या ठिकाणी दिली जाईल। तर त्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर परत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत राहील। ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती। लाखो महिला विनाकारण लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत, अशा महिलांना ही एक सुवर्ण संधी आहे। परत या ठिकाणी जून किंवा जुलैमध्ये जर ई-केवायसी सुरू झाली आहे, त्या संदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊया। ई-केवायसी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अचूकरित्या कशा पद्धतीने करायचे आहे याविषयी सुद्धा आपण व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ घेऊ। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की एक चांगला फायदा होईल आणि तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कंटिन्यू सुरूच राहील। ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।